टॅक्स भरणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारने 64 वर्ष जुना लॉ चेंज केला आहे. पण याचा तुम्हाला काय फायदा एका मिनिटात सांगतो. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 ला रिप्लेस केला आहे. इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 आला आहे. तो आपल्या टॅक्सेशन सिस्टीमला सोपं करेल, कारण आता ऍक्टची लेंथ 20 ते 25% कमी केली आहे आणि कन्फ्युजिंग टर्म्स जसं की असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर च्या जागी टॅक्स इयर, म्हणजेच ज्या वर्षी टॅक्स कॅल्क्युलेट होत आहे जशी कन्सेप्ट आली आहे, आणि फायनान्शियल इयर तर आधीपासून होतच, एप्रिल टू मार्च. डॉक्टर्स, आर्किटेक्चर सारख्या प्रोफेशनसाठी प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन लिमिट ही 50 लाख पासून वाढवून 75 लाख केली आहे आणि स्मॉल बिझनेस साठी हे 2 कोटी पासून 3 कोटी केले आहे. म्हणजेच छोट्या व्यवसायासाठी आता टॅक्स पण कमी कट होईल आणि डॉक्युमेंटेशनचा लोड पण कमी होईल. स्टॉक्स वर टॅक्स अनचेंज्ड आहे, जी गुड न्यूज आहे स्टॉक मार्केट करणाऱ्यांसाठी, जे एक्सेप्ट करत होते की टॅक्स रेट पण वाढतील. धन्यवाद.